रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओळी क्रमांक 103 ते 105चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे। तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती। अर्जुना सांगेन ऐक, एत आम्ही दुःखी देख, आणि हे भूपती अशेख आदि करुणी। या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून अर्जुनाला आत्म्याचे अमरत्व आणि मायेचे स्वरूप समजावून सांगत आहेत। श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना, नीट लक्ष देऊन ऐक, मी तू आणि हे समोर दिसणारे सर्व राजे व सैन्य नित्यता ऐसेची असोनी, ना तरी निश्चित क्षया जाऊनी, हे भ्रांती वेगळी करुनी दोन्ही नाही। अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतात की हे सर्व कायमचे टिकणारे आहेत किंवा हे सर्व पूर्णपणे नष्ट होणारे आहेत, असा विचार करणे ही केवळ एक भ्रांती आहे, म्हणजे भ्रम आहे। आणि सत्य हे या दोन्ही टोकांच्या पलीकडे आहे, म्हणजेच शरीर हा नाशवंत असलेले तरी त्यातील तत्व वेगळे आहे। या ओळीमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला जीवनाचे तत्वज्ञान शिकवत आहेत। हे उपजे आणि नाशे, ते मायावशे दिसे, एरवी तत्वता वस्तू जे असे, ते अविनाशीची। हे उपजे आणि नाशे म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की जे जन्माला येते आणि जे नष्ट होते असे वाटते ते केवळ मायेमुळे वाटते, भास आहे तो भास। परंतु वास्तवामध्ये जे मूळ तत्व आत्मा आहे ते कधीही न संपणारे म्हणजेच अविनाश आहे। आत्मा हा कधीच मरत नाही, तो अविनाशी आहे। ज्याप्रमाणे आपण आपले वस्त्र बदलतो त्याप्रमाणे आत्मा शरीर बदलत असतो। तो या शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो, आपण त्याला तो मृत्यू पावला म्हणून रडत बसतो। या ओव्यामधून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला देह आणि आत्मा यातील फरक सांगतात। आपल्याला डोळ्यांनी दिसणारे मृत्यू आणि जन्म हे केवळ मायेचे खेळ आहेत। ज्याप्रमाणे कपडे बदलले तरी माणूस तोच असतो, त्याचप्रमाणे शरीर बदलले तरी त्यातील मूळ चैतन्य परमात्मा तत्व कधीही मरत नाही। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम। बोला पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। माऊली हा व्हिडिओ व या व्हिडिओचे विश्लेषण आपल्याला आवडले असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती। धन्यवाद माऊली।